ज्या गोलंदाजांनी केली तो गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेंद्र पाटील ज्याच्या नावामध्येच जय आहे, परंतु सध्याच्या घडीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पहिल्या सत्रामध्ये एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. टीम ओमकार 11 वाघिवली या टीमला महेशजी गावन यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा गाजवल्या जयेंद्र पाटीलने. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल, परंतु जयेंद्रने रोखले फलंदाज विकास गावनला. एक धावसंख्येनंतर धावफलक ज्या प्रकारे ओपन झालं, गोलंदाज विजय आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेव 11 भातानपाडा संघ मात्र फिल्डिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पनवेल तालुक्यातील हे दोन्ही नामवंत संघ मात्र एकमेकांसमोर फाईट करताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय, चेंडू चाललाय डीप मिड विकेटच्या दिशेने. डीप मधून फिल्डर भरपूर वेगाने धावत गेलाय. तत्पूर्वी एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर आतापर्यंत 3 धावा या स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं वाघिवली गाव आणि त्याच गावचा संघ मात्र खेळतोय. या बॉलवर देखील लॉफ्ट केला, फटका चांगला लॉंगऑफच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. गोलंदाज विजयचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत जर आपण पाहिले ना तर 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलमध्ये 4 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. एकही मोठा फटका आतापर्यंत याच्या विरुद्धामध्ये आला नाही, परंतु या मोमेंटला पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं. विकेट किपरने ज्या प्रकारे स्विच इट खेळायचा होता जयेंद्र पाटीलला, परंतु लाईन त्याने मिस केली. कॉन्डेनेशन थोडंसं त्याचं अस्पष्टपणाचं पाहायला मिळालं आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. लॉफ्ट केलाय, आडव्या बॅटने स्ट्रोक केलाय, फटका चांगलाय, डीप मध्ये फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी ओव्हर द रोप सर जयेंद्र पाटीलच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक, चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी होती. कॉल कम्युनिकेशन थोडस चुकलं होतं, परंतु एक चांगला झेल पकडला. राजेश भोईर त्या ठिकाणी तैनात होते आणि विकेट क्रमांक पहिला गमावलाय 8 रनवर. हँड कॉन्डेनेशन, तुमचं आय कॉन्डेनेशन हे भरपूर इम्पॉर्टंट असतं आणि ज्यावेळेस ते प्रात्यक्षिक अस्पष्टपणाचं पाहायला मिळतं ना त्यावेळेस कठीण काळाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. फटका फसला आणि विकेट क्रमांक पहिला गमावल्यानंतर नवीन फलंदाज अभिषेक पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 8 रनवर आतापर्यंत एक बॅट्समन गमावलाय टीम ओमकार 11 वाघिवली या टीमने. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय, डीप मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय. सेकंड रन साठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल विकासला. संघ अडचणीमध्ये आहे, पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल अभिषेक पाटील आणि विकास गावणला.
ज्या प्रकारे दुपारचं सत्र आहे तळपतं ऊन आणि या तळपत्या उन्हामध्ये चालू असलेला थरार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. राऊंड द विकेट लॉफ्ट केलाय, फटका चांगलाय कव्हरच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर तैनात नव्हता. अभिषेक पाटीलच्या बाट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय, चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय अभिषेक पाटीलच्या बॅटमधून आज चौकारा. आणि या चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 13 रन स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकाला गती मिळाली. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर होता. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती, लाईन मिस केली अभिषेकने. असं त्याला वाटलं होतं की हा वाईट बॉल असेल, परंतु अप्रतिम दर्जाची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज दीपक अपकमिंग यंगस्टर. धीम्या गतीचा हा बॉल या मोमेंटला पूर्णपणे जकडून ठेवले. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अक्रॉस द लाईन झाला होता अभिषेक. अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केला गोलंदाज दीपकने. शेवटचे 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत. इनिंग नंबर 1 आपल्याला पाहायला मिळते. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. एक धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होते. सेकंड रन साठी कॉल आणि फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. षटकार चौकार मात्र जरूर मारावे लागतील या मॅच मध्ये. 14 रन आतापर्यंत झालेत. ओव्हर क्रमांक 2 मार्गस्थ देखील आपल्याला पाहायला मिळते. नानोबा ट्रॉफी 2025 चे भव्य दिव्य आयोजन चॅलेंजर पारगाव यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्पर्धा आपल्या समोर रंगताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न असफल आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर एक गडी बाद 14 रन, 14 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर सेकंड ओव्हर कंप्लीट. डीजे मास्टरच्या माध्यमातून चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका टीम गावदेवी भातानपाडा संघ, कारण यानंतर अजून सामने मला खेळवायचे आहेत. प्रत्येक टीम कडून वेळेच्या बाबतीत आयोजकांना सहकार्याची अपेक्षा आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज विजय मुकादम आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे अभिषेक पाटील, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकार आपल्याला पाहायला मिळालाय. हा बॉल देखील बॅट्समनची मोमेंट रीड केली होती. जसा टप्पा पडला त्यानंतर थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना पाहायला मिळाला. बॅट्समन बीट झाला, शरीरापासून थोडासा दूरवर हा बॉल रिलीज केलाय विजय मुकादमने. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात होता लॉंग ऑनच्या दिशेने. फटका फसला आणि फलंदाज क्रमांक 2 देखील अभिषेक पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. दोन फलंदाज गमावल्यानंतर नवीन फलंदाज आकाश गावन
मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर अपेक्षा असतील या मॅच मध्ये आकाश कडून, कारण जयेंद्र पाटील बाद झाला, त्यानंतर अभिषेक पाटील देखील बाद झालाय. नवीन फलंदाज आकाश ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. वाईड यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती होते. कौतुकास्पद गोलंदाजी आतापर्यंत विजय मुकादमची राहिली या षटकामध्ये. ज्या प्रकारे पॉवर प्लेचं पहिले षटक त्याने हाताळलं होतं, 8 धावा खर्च करून 1 विकेट देखील त्याने प्राप्त केला होता. जयेंद्र पाटीलला त्याने बाद केलं होतं. हा बॉल थोडासा धीम्या गतीचा, परंतु पंचांचा इशारा येईल. यस, इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव मात्र जरूर ऍड होते. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड रन साठी कॉल आणि 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 16 रन, 16. शेवटचे 3 चेंडू, शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत. या बॉलवर पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. उंची भरपूर आहे. लाजवाब कॅच. अजित मुकादमने टिपलाय हा झेल आणि या स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात उत्तम झेल आपण पाहू शकाल. एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पुनरावृत्ती, ऍक्शन रिप्ले. काय झेल पकडलाय अजित मुकादमने. हा झेल पकडला आणि एक नवीन उत्साह वाढला गावदेवी भातानपाडा या टीमचा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. कुमार भगत आपल्याला पाहायला मिळेल. वेग भरपूर होता, परंतु ओव्हर कंप्लीट होते. अप्रतिम दर्जाचा स्पेल आपल्याला पाहायला मिळाला. विजयचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांमध्ये 10 धावा त्याने खर्च केले आणि 3 फलंदाज आतापर्यंत त्यांनी बाद केले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 16 रन. डीजे प्लीज. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड. फलंदाज आकाश देखील होतोय बाद. 4था धक्का. महेश गावन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. कुमार आणि महेश अशी जोडी पूर्णपणे बॅकफुटला गेलाय. सध्याच्या घडीला ओंकार 11 वाघिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली होती लेग बिफोरची, परंतु एक धाव. एक धाव लेगबायच्या स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 17 रन. या बॉलवर समोरच्या दिशेने कुमारच्या बॅटमधून येतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका आलाय 6 रन साठी. यस, इट इज अ सिक्सर. पाहायला मिळाली कुमारच्या माध्यमातून. पुन्हा एकदा बॉटमॅनचा चांगला वापर केला. काय जबरदस्त स्किल वापरली हा स्ट्रोक खेळत असताना या फलंदाजाने. बॉडी बॅलन्स देखील तेवढा स्टेबल ठेवला. ज्या प्रकारे अप्रतिम हँड कॉर्डिनेशन देखील चांगलं राहिलं आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 27 रन 27. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार फटका. कुमार मात्र तारणार ठरलाय. ओमकार 11 वाघेवली या टीम साठी हा षटकार. कुमारने धीम्या गतीचा हा बॉल, परंतु या बॉलला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. 4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद 33 रन. केलं टार्गेट सेट करणारी ओव्हर. या ओव्हर मध्ये मात्र महेश गावंड आणि कुमारला चांगली बॅटिंग करावी लागेल. जास्तीत जास्त धावा त्यांना जमवाव्या लागतील या षटकामध्ये, कारण शेवटचं षटक आहे आणि टार्गेट सेट करणारी ओव्हर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. जयचा हा बॉल एक सिंगल निघेल की काय, परंतु या क्षणाला फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय महेश गावंड आणि विकेट क्रमांक 5 गमावलेत आतापर्यंत आपल्याला.
प्रणय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कुमारचं कौतुक करावं लागेल, कारण आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग राहिली कुमारची या चालू इनिंग मध्ये. अजूनही तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. टीम ओमकार 11 वाघिवली या टीम साठी फुलटॉस पद्धतीचा हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. फिल्डरच्या आवाक्याच्या थोडासा बाहेर होता, परंतु तोपर्यंत जिथे फक्त एकच धाव होती ना, तिथे मात्र 2 धावा आल्यात. एक चांगली रनिंग पाहायला मिळाली. 2 रनच्या साह्याने आतापर्यंत 35 रन. दुपारचं सत्र जे प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर ही स्पर्धा पाहतात एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून, त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या ज्या वेळेस एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मात्र तुम्हाला मिळेल. 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. फिल्डर तैनात होता, टिपल्या हा झेल आणि फलंदाज कुमार या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतोय. 20 धावांचं योगदान दिलं या फलंदाजाने टीम ओमकार 11 वाघिवली या टीम साठी. थर्टी सेवन या बॉलवर लॉफ्ट केलाय. टायमिंग चांगला आहे दर्शनच्या माध्यमातून आणि आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होती ती म्हणजे 41 आणि 42 रनचं टार्गेट असेल. चला नेक्स्ट मॅच तळेगाववाडी आणि उसरली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टॉस साठी त्वरित या. चला नाणेफेकी करण्यासाठी या. तळेगाववाडी टीमचे कॅप्टन आणि उसरली टीमचे कॅप्टन
येस, टॉस देखील केला जातो हा. टॉस उडवला जातो नेक्स्ट मॅचचा. रविदादा भगत यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातो आहे. नाणेफेकीचा कौल उडवला गेला. पाहूया नाणेफेकीचा कौल आता इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे. यास अर्थातच टॉस जिंकला. एस उसरली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत लवकर कळवायचा आहे. या दुसऱ्या डावामध्ये जाऊया. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 42 धावांचं लक्ष्य. 42 धावा झालेल्या आहेत आणि विजयासाठी आता 42 धावांच्या लक्ष्याचा आता इथून मात्र कशा रीतीने पाठलाग केला जाणार हे देखील इथून मात्र बघायचं आहे. 30 बॉल मध्ये 42 धावांची गरज. यस, या दुसऱ्या डावाला इथून मात्र सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 30 बॉल आणि 30 बॉल मध्ये 42 धावांचं लक्ष्य. 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. जर का आपण बघितलं तर पहिल्या गटातून 2 सामने जिंकून पाटील 11 पाटणोले हा संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेतील कुंडेबहाळ या संघाचा 57 धावा. आतापर्यंतचा हाय स्कोर या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच बॉल तेज आणि तर्रार आपल्याला पाहायला मिळतो. या वेगाचं प्रत्युत्तर बॅट्समनकडे नव्हतं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहाव्यास मिळाला. काय बॉल आपल्याला पाहायला मिळाला, भरपूर वेगवान हा बॉल आपण बघितलात आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज निघतो आहे. गोलंदाजी मार्क वरती आकाश नामक गोलंदाज सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग इनला केतन आणि नॉस्ट्रायकिंग इनला रोशन. स्विचिटचा प्रयत्न या वेळेला काहीतरी अनोख्या शैलीमध्ये हा फटका सजवायचा होता, परंतु पंचांचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो. व्हाईट बॉल बाबूदादा मांडिंग. चला, कोणत्या प्रकारचं रिव्ह्यू नसणार आहे. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो आपल्याला स्वीकारावाच लागेल. पंच आता पडताळणी करते आणि एक्झॅक्टली पंचांचा निर्णय आता काय आहे ही माहिती आता पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील. डिसिजन पेंडिंग आहे आणि पंचांचा निर्णय हा शेवटचा आणि अंतिम निर्णय असणार आहे.
येस, फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल होता आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. शॉर्ट बॉलचा वापर, फटका प्रतिम आहे, बॉल चाललाय डाऊन द ग्राउंड, आउट ऑफ द पार्क. बिग 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 यूज अँड मायटी उचलला आणि फेकून दिला. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, समोरच्या दिशेला अतिशय देखणा फटका, 6 रन षटकार. आहे एकवेरा इव्हेंट यांची बॉल वरचं जे नाव आहे ना निव्या, ते सुद्धा दिसेल अशी क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. एकवेरा लाईव्ह इव्हेंट यांची भरपूर चांगली मेहनत त्यांची या स्पर्धेच्या अनुषंगानं. हो, याही वेळेला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, साइड स्क्रीनला छेदणारा भेदणारा बिग हिट, युजर मायटी ग्लोरियस हाय अँड हँडसम हवाई हल्ला, लगातारच्या 2 बॉलवरती 2 षटकार. ओ माय गॉड, काय फटका सजवला, अद्भुत, अविस्मरणीय, आणि बॉलला फेकून दिल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 बाउन्स, बॉल सीमा पार, रन्स मिळतात 4, येतोय खणखणी चौकार. खेळ त्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला थोडेसे बॅकफुटला गेले, त्यानंतर रूम बनवून हा फटका त्यांना सजवायचा होता. लाईन मिस केली आणि आता षटक नंबर 1 चा खेळ इथून मात्र संपला. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. बिनगडी बाद, 16 धावा धावफलकावरती. येस, एक महत्वपूर्ण माहिती आमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवली जातीय. नारपोली इथे नुकतीच स्पर्धा पार पडली आणि त्या स्पर्धेमध्ये 6 बॉल 6 षटकार मारण्याचा देखील बहुविक्रमण इथे मात्र या खेळाडूने विक्रम प्रस्थापित केला. असा खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. केतन अफलातून फटकेबाजी त्याची ओव्हर नंबर 1 मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता जर का आपण बघितलं तर स्ट्रायकिंग इनला फलंदाज आपल्याला पाहायला मिळणारा रोशन. पाहूया केतननं तर चांगली सुरुवात करून दिलेली आहे. ओव्हर नंबर 1 मध्ये जशी सुरुवात हवी होती बॅटिंग करत असताना या टीमला, आणि तशाच प्रकारची सुरुवात या खेळाडूने इथून मात्र करून दिलेली आहे. 42 धावांचं लक्ष, आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणयचा हा बॉल ऑन साइडला, फटका तर चांगला, 1 धाव कंप्लीट झाली. आणि आता एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. यालाच तर म्हटलं जातं संयमाचं क्रिकेट, समजदारीचं क्रिकेट. जो फलंदाज चांगलं क्रिकेट खेळतो, ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात, त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि ती स्ट्राईक आता इथून मात्र दिली जाते. स्ट्राईकिंग इनवरती आणलं जात आहे केतनला. ओ, लाईन चांगली आहे, परंतु आता पाहूया पंचांचा निर्णय आला. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल पंचांनी हेरलं, पंचांनी ओळखलं, आणि पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉलचा. हा बॉल गोलंदाजाला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल.
पुन्हा एकदा बॉलर तयार होतो प्रणय. फुल टॉस बॉल, स्ट्रोक चांगला आहे इनफिल्डच्या वरनं. आउटफिल्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल चाललाय मैदानाला गुदगुला करत. दन 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 केतन टनाटन येतोय चौकार. प्रयत्न, सरळ बॅटनं धावा येतात, या फटक्यांची गरज होती का हा प्रश्नचिन्ह देखील जरूर पॅव्हलियन मधून या खेळाडूला विचारला जाईल. सरळ बॅटनं चांगली बॅटिंग करतोय, कोणत्या प्रकारची स्विच हिटची गरज नाहीये, परंतु इथे मात्र स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला परंतु तो अनसक्सेसफुल ठरला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाजाचं नक्कीच कौतुक केलं जाईल. चौकार आल्यानंतर हा डॉट बॉल आलेला. बॉल तयार, बॉलर बॅक ड्राईव्ह, तिथे फिल्डर होते, पकडला जातोय झेल. मिड ऑफ रिजन मध्ये खूप चांगली फिल्डिंग आणि बिग विकेट टू गॉन. मोठा मासा गळाला लागलाय. ज्या विकेटची खरं तर गरज होती ती विकेट मिळवून दिलेली आहे गोलंदाज प्रणयना. बॅट्समन केतन बॅक टू द पॅव्हलियन. आमच्या डीजे मास्टर नितीन यांचं आपल्याला पाहायला मिळतं, जे गिरवले गावाला बिलॉंग करतात. भरपूर चांगलं डीजे वादन त्यांचं या स्पर्धेच्या अनुषंगानं केलं जात आहे आणि त्यांचं देखील विशेष कौतुक आम्ही करू ज्या पद्धतीने ते डीजे वादन करतात. आणि खरं तर इथे जर का आपण बघितलं तर खूप चांगलं डीजे वादन ते इथून करतात. गोलंदाज तयार, या वेळेला देखील योग्य बॉल योग्य टप्पा या गोलंदाजाने निवडला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतीये. चांगला बॉल इथून मात्र हाताळला. सेकंड पॉवर प्लेचा खेळ सध्या सुरू आहे आणि या ओव्हर मधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार झाला. या वेळेला स्ट्रोक चांगला आहे. वाव, काय टायमिंग होत, क्लास दाखवला जातोय. क्लासिकल स्ट्रोक, बॉल चाललाय सीमा पार, रन्स मिळतात 4, येतोय आसमानी टोला हा चौकार. ड्रिंक ब्रेक घेऊ शकता परंतु जर कोणाला पाण्याची गरज भासली तर आम्ही पाणी देऊ शकतो. या धावफलकावरती धावा 26 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 1 गड्याच्या मोबदल्यात 2 ओव्हरचा खेळ संपला. आता येणारे बॉल 18 आणि 18 बॉल मध्ये फक्त 16 धाव्यांची गरज आहे. बॉल जास्त, धावा कमी आहेत. पाण्याची मागणी देखील केली जाते. पाणी जीवन आहे खऱ्या अर्थानं. रखरखत्या उन्हामध्ये आमचे खेळाडू आपल्या गावासाठी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा जेव्हा आपण पाण्याची मागणी कराल तेव्हा तेव्हा नक्कीच आम्ही पाणी आपल्यापर्यंत पुरवू. 18 बॉल मध्ये 16 करायचे आहेत. 18 बॉल मध्ये 16 धावांची गरज. एक वीक फाईट आपल्याला सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 5 ओव्हरची मॅच आणि सर्वप्रथम बॅटिंग करत असताना वाघिवली या संघाने धावफलकावरती 41 धावा उभारल्या आणि 42 धावांचं लक्ष त्यांनी ठेवलं भातानपाडा या संघासमोर आणि त्या लक्ष्याचा खूप चांगला पाठलाग केला जातोय भातानपाडा या टीमच्या माध्यमातून. 1 धाव देखील कंप्लीट झाली. दुसरा धावेचा देखील प्रयत्न दाखवला. डेंजर एंडला बॅटर धावतोय. पंचांकडे पाहिलं जाईल आणि तिथे आता पंचांचा निर्णय आपल्याला काय पाहायला मिळणार आहे हे देखील बघायचं आहे. आणि 2 धावा तर इथून मात्र कंप्लीट केलेल्या आहेत म्हणजे बॅट्समॅन सेफ बाम काय वेगाने या 2 धावा कंप्लीट केल्या. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली. हरणाच्या गतीने खरं तर या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
आता 14 धावेंची गरज आहे येणाऱ्या 17 बॉल मध्ये. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. जयेंद्र दरम्यानचा पुढचा बॉल. कमी गतीचा हा बॉल. चेंज ऑफ पेस, गती में परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. आणि इथे मात्र पुन्हा एकदा जिथे एक धाव होती तिथे आणखीन एक धाव धावून काढली जाते. रनिंग, काय रनिंग आपल्याला पाहायला मिळते, काय दोघांमधला ताळमेळ आपल्याला पाहायला मिळतोय. डोळ्यांची भाषा इथून मात्र बोलली गेली आणि डोळ्याने कॉल दिला की आपल्याला धावायचंय आणि धावला आणि 2 धावा देखील कंप्लीट केल्या. जबरदस्त रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. स्विच इट, परंतु पंचांचा इशारा आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बऱ्याचसा बाहेरचा हा बॉल आणि पंचांनी वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज निघाला. यावेळेला देखील टप्पा पडल्यानंतर वेग 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 आणि वेग आपल्याला पाहायला मिळतो. हलकासा बॉल कट होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता आपण बघतोय. 15 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. 15 चेंडू 11 धावा. ओ, भरपूर सफल झाले होते. मागच्या बाजूला अर्थातच स्कूप करायचं होतं, परंतु पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क जुळला नाही. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजी या गोलंदाजाने मात्र फलंदाजाला आपल्या मुठीमध्ये बांधून ठेवलेल्या. यावेळेला ऑन साइडला दुर्वनुष क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे विसावला फक्त एकच धाव मिळणारा. एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय या खेळाडूला. 2.5 चेंडूंचा खेळ संपला. या षटकातील अजून एक बॉल बाकी आहे. धावफलकावरती 32 धावा. समीकरण 13 बॉल मध्ये 10 करायच्या आहेत. एक षटकार एक चौकार. विजयासाठी मारायचा होता आणि यावेळेला फटका प्रतिमा. बॉल चालला डाऊन द ग्राउंड, समोरच्या दिशेला. अद्भुत, अप्रतिम, देखना, सुपर से ही ऊपर बिग हिट, बिग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता समीकरण बदललंय. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. येणारे बॉल 12 आणि विजयासाठी फक्त 4 धावेंची गरज आहे. 12 चेंडू 4 धावेंची गरज. विजयाच्या दिशेनं वाटचाल करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय भातान पाडा. चला, नेक्स्ट मॅच टॉस जिंकला उसरली टीमच्या कॅप्टनने आणि उसरली संघ आता आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. गोलंदाज तयार. 12 बॉल मध्ये 4 धावेंची गरज. रोशन सध्या चांगले बॅटिंग करतात, त्यांच्या सोबतीनं राजेश. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती या विकेट वरती 6 बॉल 6 धावा डिफेंड सुद्धा झालेले आहेत. म्हणजेच क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही कोणता संघ जिंकेल याची गॅरंटी आम्ही सुद्धा देऊ शकणार नाहीये. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि आता पहिलाच बॉल डॉट आलेला आहे ओव्हर नंबर 4 मधील. या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल. हाही बॉल डॉट बॉल आलेला आहे. जर अशा प्रकारचे डॉट बॉल जर तुम्ही हाताळले तर नक्कीच या मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण येऊ शकता. कोशिश करणे वालो की कभी हार नाही होते असं म्हटलं जातं आणि इथे मात्र दर्जेदार गोलंदाजी हाताळावी लागेल या गोलंदाजाला. 2 बॉल सुरुवातीचे डॉट बॉल हाताळलेले आहेत. पाहूया दरम्यानचे 4 बॉल आता कशा रीतीने हाताळणार आहे. 10 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत फक्त 4. 10 बॉल मध्ये 4 धावेंची गरज आहे. गोलंदाज निघाला. ओ, लगातारचा तिसरा बॉल मिस होतो हा फलंदाज. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. सौरभ मात्र प्रभावित करतो आपल्या धारदार गोलंदाजीच्या माध्यमातून आणि बॅट्समनला पूर्णपणे शांत ठेवल्या. बॅट्समन रोशन घरात इथून मात्र संघर्षाची लढाई लढत असताना बॉल हवेत पकडला जातोय झेल. 4थ्या बॉल वरती विकेट मिळवलेली आहे. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं तर दुसरा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन रोशन बॅक टू द पॅव्हिलियन.
जीवाला जीव सुद्धा देऊ, परंतु गद्दारी केली तर जीव घ्यायला देखील कमी नाहीयेत. ही सर्व ओळख आहे आगरी कोळी बांधवांची. आणि जर का आपण बघितलं तर आता जाऊया मैदानाच्या आतमध्ये. येणारे बॉल 8 आणि 8 बॉल मध्ये 4 बॉल हवेत. फिल्डर आहेत, आणखीन एक विकेट. बॅट्समन बाद होतोय. कुठे होता सामना, कुठे येऊन ठेपलाय, काय घडलं या मॅच मध्ये. लगातारच्या 2 बॉल वरती 2 विकेट्स आलेल्या आहेत. जितकी ही विकेट फलंदाजासाठी पोषक ठरते, तितकी गोलंदाजासाठी देखील भरपूर फायद्याची ही विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. एक परफेक्ट विकेट या स्पर्धेच्या अनुषंगाने आपण बघतो. आणि आता समीकरण बदललंय. येणारे बॉल 7 आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. 7 बॉल मध्ये 4 धावांची गरज. बुद्धिबळासारखं क्रिकेट आता बॅटिंग करणाऱ्या टीमला खेळावं लागेल. कॅल्क्युलेटर क्रिकेट दाखवावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. डोक्यावरती बर्फाचा गोळा ठेवून इथून मात्र शांत दिमागानं या मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल येणाऱ्या बॅट्समनला. परंतु गोलंदाजाचं कौतुक करतोय. 5 बॉल मध्ये 2 विकेट मिळवून एकही धाव त्यानं खर्च केलेली नाहीये. मेडन ओव्हर होईल का? ओ माय गॉड, या स्पर्धेतील पहिलं मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सौरभ आणि सौरभ नावाचे नारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाजी. आणि या नानोबा ट्रॉफी मधील पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा बहुमान, विक्रम इथून मात्र पटकावला या पठ्ठ्यानं. नाव आहे सौरभ. 2 विकेट मिळवत एकही धाव त्यानं खर्च केले नाही. कुठे होता सामना आणि आता येऊन पोहोचलाय. येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. हा सर क्रिकेट आहे. आणि हेच क्रिकेट पाहण्यासाठी या मैदानाच्या अवतीभोवती प्रेक्षकांनी गर्दी केलेली आहे. आणि आता 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज. सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आपल्या स्क्रीन वरती. 6 बॉल मध्ये 4 करायचे आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. स्वतःच दुसरं आणि संघाचं शेवटचं निर्णायक आणि महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आकाश यांना गोलंदाजी मार्क वरती प्राचारण केलं जात आहे. 6 बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे. जशी गोलंदाजी सौरभने केली तशाच प्रकारची जर इथून गोलंदाजी झाली तर मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. गोलंदाज तयार होतोय. आकाशचा वेगवान बॉल फटका तर चांगला. एक धाव देखील कंप्लीट झाली. मिस फिल्डिंग, चुकीचा मोबदला म्हणजे आणखीन एक धाव धावून काढली जाते. आणि 2 धावा आता पूर्ण होतात. आता 5 बॉल मध्ये 2 धावांची गरज. 5 चेंडू 2 धावा या मैदानावरती. या स्पर्धेमध्ये पाटणोली टीमच्या जर का आपण बघितलं तर गोलंदाजाने 6 बॉल मध्ये 6 धावा देखील डिफेंड केलेल्या आहेत. पाहूया आता 5 बॉल मध्ये 2 धावा डिफेंड करायच्यात. आणि या धावा इथून मात्र डिफेंड केल्या जातील का हे देखील बघायचं आहे. आकाश या टीमचा प्रमुख गोलंदाज आहे. अर्थातच तो दुसरं षटक स्वतःच या मॅच मध्ये हाताळतोय. म्हणजेच या टीमचा तो महत्वपूर्ण गोलंदाज आहे. त्याच्याकडे क्षमता. पाहूया काय करणार आहे ओव्हर द विकेट न. ओ चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु एक धाव इथून मात्र खरं तर चोरली गेली. फिल्डरच्या डोळ्यासमोरून खऱ्या अर्थाने एक धाव चोरली गेली आणि एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. आता 4 बॉल आणि विजयासाठी फक्त 1 धावेची गरज आहे. 4 चेंडू 1 धाव. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. डॉट बॉल जर आले तर या मॅच मध्ये मजा येईल. 4 बॉल मध्ये 1 धावेची गरज. रायगड प्रीमियर लीग अजय पाटील या खेळाडूने तो कारनामा केला होता. 1 धाव डिफेंड केली होती. पाहूया आता हा गोलंदाज 4 बॉल मध्ये 1 धाव डिफेंड करेल का. ओ स्ट्रोक चांगला आहे. इनफिल्डच्या वरन विजयाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र हा सामना जिंकला. अभिनंदन. वेल प्लेड बातन पाडा या संघाने हा सामना जिंकला. आणि हालक बालक आपण देऊयात वाघिवली या संघाला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू त्या अगोदर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते उसरली आणि तळेगाव वाडी. टॉस जिंकला उसरली टीमच्या कॅप्टनने